चाकणकर केसरकर हे खरात बाबांचं मार्केटिंग करायचे की काय असा प्रश्न उभा राहतो. आणि जर का या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक आलं तर बाबाचे हे दोन्ही भक्त वेगवेगळ्या चार्जेस खाली तुरुंगात जाऊ शकतात एवढं नक्की आहे. महाराष्ट्राच्या एप्स्टीन फाईल्स अर्थात खरात बाबांचं सुटाबुटातलं कामसूत्र सोशल मीडियावर जगजाहीर झालेल्या त्याच्या एकामागोमाग येणाऱ्या क्लिप्स यामुळे हा बाबा लिंग पिसाट होता हे सिद्ध झालंय. पण यानं यातल्या एकाही क्लिपमध्ये समोरच्या महिलेवर अन्याय किंवा अत्याचार केलाय हे मात्र दिसलेलं नाही, जाणवलंही नाही. प्रचंड ममत्व भावाने, श्रद्धेने आणि तत्परतेने या महिला बाबांकडून टेबलवर बसवून दिला जाणारा प्रसाद ग्रहण करताना दिसत होत्या. तर दुसऱ्या बाजूला काही पीडितांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारी आणि खुद्द बाबाचा कबुली जबाब यांच्या जोरावर त्याची बेनामी मालमत्ता, संपत्ती, त्याचे प्रशासनातल्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांपासून ते राज्याच्या मंत्रिमंडळातल्या डझनभर मंत्र्यांशी असलेले संबंध हे उघडे झालेले आहेत. या बाबाच्या केसमध्ये अजून 2 व्यक्तींची नावं ही महाराष्ट्रभर गाजत आहेत. त्यातल्या पहिल्या आहेत रुपाली चाकणकर आणि दुसरे म्हणजे दीपक केसरकर. बाबा भोंदू होता, तंत्रमंत्र, जारण मारण आणि त्यातून आर्थिक फसवणूक वगैरे हे आपण सहज या कारणानं ऐकतो आणि दुसऱ्या कारणाने सोडून देतो. पण आपल्याकडे नसलेल्या सिद्धीचा, नसलेल्या विद्येचा, आता जो माणूस 10वी नापास आहे त्याच्याकडे कसली विद्या असणार म्हणा, पण निव्वळ बोलवचन करून किंवा सभोवताली मोठी शक्तिशाली माणसं उभी करून आता ही शक्तिशाली माणसं माझी शिष्य आहेत म्हणजे मी कोणीतरी मोठा आहे हे दाखवून बाबानं नुसता आर्थिक स्वैराचार केलेला नाही तर समस्याग्रस्त असणाऱ्या दुःखी पीडित महिलांना त्यानं गुंगीचं औषध देऊन आपल्या वासनेच्या बळी बनवलेले आहेत. तर नीट पाहिलं ना तर किती विरोधाभास आहे या प्रकरणात तो दिसून येतो. एका बाजूला या ज्या क्लिप्स बाजारात फिरतायत त्यातल्या सगळ्या महिला या स्वेच्छेनं या बाबाला समर्पित होताना दिसत आहेत. कुणालाही हेवा वाटावा एवढी व्हरायटी उपभोगणारा हा कलियुगातला मदनच जणू. पण तोच माणूस सामान्य स्त्रियांना नको ती द्रव्य पाजून, त्यांना धमक्या देऊन, त्यांच्या संसारात विष घालून, एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग करून त्यांनाही छळत होता. तोच त्याचा खरा अपराध आहे. बाकी त्यानं बेकायदेशीर व्यवहारातून संपत्ती कमवली, बदल्या केल्या, बढत्या दिल्या कुणाला, त्या बदल्यात काय मिळवलं, जमिनी बळकावल्या, सावकारी केली, फालतू बायकांना टेबलावर बसवलं, ते सारं तराजूच्या एका पडल्यात ठेवा. पण त्यानं निष्पाप महिलांना नासवलं, त्यांचा मानसिक छळ केला, त्यांचे संसार उद्ध्वस्त केले, हा त्याचा प्रमुख अपराध आहे. आता हे सगळं करायला तो एवढा मस्तवाल किंवा बलवान कसा बनला? प्रत्यक्षात हा बाबा 10वी नापास, त्यात म्हणे अंकशास्त्राचा अभ्यासक. चला 10वीत गणितातच फेल झाला होता आणि म्हणे अंकशास्त्र तज्ज्ञ. मंडळी, त्याच्याकडची खरी पॉवर जी होती ती म्हणजे त्याचे VIP सोबतचे फोटो आणि काही VIP हे थेट त्याचे पार्टनर इन क्राईम असणं किंवा भागीदार असणं. यात जी 2 महत्त्वाची नावं समोर येतात ती म्हणजे रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर. केसरकरांचा एक पंटर आहे दीपक लोंढे, त्याचंही नाव यात घेतलं जात आहे. तर अशा काही लोकांच्या थेट राजकारण्यांशी असलेल्या संबंधांचा वापर करून यानं अप्रत्यक्षरित्या स्वतःचं वजन वाढवून घेतलेलं होतं. या वजनाचा दबाव टाकून अशोक दत्ता खरात नावाचा एक खाजगी शिकवणीत शिपाई असणारा पोऱ्या, रात्री त्याच MPSC क्लासेसच्या जागेत जेवून झोपणारा अशोक खरात मग कॅप्टन अशोक खरात बनतो. पुढे त्याचा कॅप्टन अशोक खरात बाबा होतो, मग महाराज होतो. त्यामुळे जो सामान्य कुवतीचा आणि सुमार बुद्धीचा एक बिलंदर माणूस हा एवढ्या मोठ्या प्रमाणातला स्वैराचार करू शकतो ते केवळ या चाकणकर, केसरकर आणि त्यांच्यासारख्या इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दलालीमुळे. हा तर शून्यच होता, पण या शून्यापुढं मोठमोठे आकडे लावले ते या मंडळींनी. जबाबात या बाबाच्या अघोरी पूजा त्या अगदी नरबळी दिल्या गेल्याच्या शक्यतांची चर्चा आहे. खरं खोटं पोलीस आणि बाबा जाणो. जर या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील तर बाबा तर गेलाच आहे 12च्या भावात, पण त्याच्यासोबत त्याची प्रसिद्धी करणारे, त्याला मोठं करणारे, त्याचे पार्टनर असलेले राजकारणीही 12च्या भावात जाणारे हे नक्की. त्या भोंदू बाबाचे व्हिडिओज पाहून महाराष्ट्राला लाज आली, पण रुपाली चाकणकरांना आपल्या पदाचा राजीनामा देणं जड जात होतं. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले तेव्हा त्यांनी मोठ्या ITत उभं राहून मनावर दगड ठेवून फोटो काढत महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण इतके दिवस न दिलेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा अखेर काल त्यांनी दिलाय. पण नुसतं या राजीनाम्यावर भागणार नाहीये. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना संपदा मुंडेंपासून वैष्णवी हागवणेपर्यंतच्या प्रकरणातल्या
चाकणकर बाईंच्या बायस भूमिका तपासल्या जातील. त्यातल्या त्यात मी टू हे अभियान जे बॉलिवूडमध्ये जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा अन्नू मलिक सारखा एक स्त्री लंपट चामट्या त्यात अडकला होता. त्यालाही क्लीन चिट देताना बाईंनी एका पीडितेवर अन्याय तर केलाच आहे, पण स्वतःच्या लेकाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची व्यवस्था त्या निकालाच्या बदल्यात करून घेतली असं बोललं जातं. अंजली दमानी असतील किंवा सुषमा अक्का, त्यांच्या तोंडून ही स्टोरी आपण ऐकलेली असेल. संगीतकार अन्नू मलिक यांच्यावर फिल्म इंडस्ट्रीतल्या 2 ते 3 बायकांनी अलिगेशन्स केले होते जेव्हा मी टू कॅम्पेन चालला होता. आणि या मी टू कॅम्पेनच्या अंतर्गत ज्या 3 बायकांनी त्यांचे काय हॅरॅसमेंट असेल, जे काही गोष्टी असतील त्याच्या संबंधाने जे अलिगेशन्स केले होते त्याची कंप्लेन ही चाकणकरांकडे आली होती. आणि चाकणकरांनी त्या प्रकरणामध्ये अन्नू मलिक यांना क्लीन चिट दिली. तुम्ही म्हणाल ताई याच्यात काय विशेष आहे? विशेष पुढे हे आहे की अन्नू मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, ज्या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं. तेव्हा चाकणकर बाईंवर बाबाच्या कृपेनं आणखीही खटले दाखल होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला केसरकर आहेत, त्यांची भूमिका संदिग्ध असली सध्या तरी. अनेक मंत्र्यांनी केसरकरांमुळेच आम्ही या खरात बाबांकडे गेलो असं स्पष्ट सांगितलंय. त्यावरून चाकणकर केसरकर हे खरात बाबांचं मार्केटिंग करायचे की काय असा प्रश्न उभा राहतो. आणि जर का या प्रश्नाचं उत्तर सकारात्मक आलं तर बाबाचे हे दोन्ही भक्त वेगवेगळ्या चार्जेस खाली तुरुंगात जाऊ शकतात एवढं नक्की आहे. चाकणकरांचा अपेक्षित असा राजीनामा तर झाला, पण त्यांच्या या प्रकरणातला एकंदर सहभाग पाहता त्यांना सह आरोपी करा अशी मागणी होते. कदाचित 1-2 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर बाबाने आणखी काही गोष्टी सांगितल्या तर राज्यातले 2 मोठे राजकारणी खरात बाबाचे पार्टनर इन क्राईम म्हणून आज जातील असं दिसतंय. मित्रो, ही झाली एक शक्यता, जे दिसतंय आपल्याला समोर त्यावरून वर्तवलेलं एक भाकीत आहे. तुम्हाला काय वाटतं? केसरकर, त्यांचा पंटर तो दीपक लोंढे आणि चाकणकर बाई यांना अटक होईल का? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.